Hello student, we started our lesson Voyaging Towards Excellence, and in our previous video all of you come to know that Achyut Bodbole, he taking lot of efforts on his English, and because of his he taking lot of efforts in English, he becomes the head of so many companies, he becomes the chief executive of so many companies, managing director, he works as a managing director, he become head of thousands of software engineers, and he always visited to the US, to the United Kingdom, to the Australia, and because of his efforts, because of his proper English speaking, he never have the obstacles in his career, and in his 32 years information technology career, he have a very great work, and because all such things only because of his hard work, only because of his determination. That is, he planned all such in his mind. He have so many plans, he have so many thoughts in his mind, and because of all such things he have his bright future. And when he was in the third year, that time also he becomes in the contact with very much brilliant students, very much researchers. They work from the IIT, they pass out from the IIT, they now work in the BARC, that is Bhabha Atomic Research Center, then TIFR, that is the Tata Institute of Fundamental Research Center, and all these persons have a great influence on the writer's mind, की त्यांचा भरपूर प्रभाव अच्युत गोडबोले यांच्यावर झालेला होता. This friendship had a lasting page number 82. First paragraph, this friendship had a lasting impact on my life. Until that time, I used to consider myself somewhat intelligent. की तो या सगळ्या व्यक्तींच्या कॉन्टॅक्टमध्ये आला, संपर्कामध्ये आला, की हे सगळे ब्रिलियंट लोक होते. आणि आधीपर्यंत त्याला काय वाटत होतं की पहिल्या 2 वर्षामध्ये त्याला चांगलं रँकिंग मिळालेलं होतं, चांगला स्कोअर त्यांनी केलेला होता, आणि त्याला वाटायचं की आपणच हुशार आहोत. परंतु ज्या वेळेस तो या सगळ्या व्यक्तींच्या कॉन्टॅक्टमध्ये आला, त्यावेळेस त्याला लक्षात आलं की अरे आपल्यापेक्षा खूप हुशार लोक आहेत आणि आपल्याला खूप आणखीन काम करणं गरजेचं आहे. दिस फ्रेंडशिप हॅड अ लास्टिंग इम्पॅक्ट ऑन माय लाईफ, की याचा प्रभाव शेवटपर्यंत माझ्या आयुष्यावर पडला. अंटिल दॅट टाईम आय यूज टू कन्सिडर माय सेल्फ समवॉट इंटेलिजंट, की त्याच्या आधीपर्यंत की मला असं वाटायचं की मीच खूप हुशार आहे. However, after I met my friends in our group, आणि ज्यावेळेस मी या सगळ्या लोकांना आमच्या ग्रुपमध्ये भेटलो, ज्यावेळेस माझा आणि त्यांचा कॉन्टॅक्ट आला, त्यावेळेस I came to know what real brilliance meant, and I realized where I stood. की त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की खरी हुशारी, खरी बुद्धिमत्ता काय असते, आणि त्याचप्रमाणे व्हॉट रिअल ब्रिलियन्स मेंट, अँड आय रिअलाइज वेअर आय स्टूड. आणि मला माझं लक्षात आलं की मी किती कमी आहे, माझ्यापेक्षा कितीतरी हुशार लोक आहेत. खरी बुद्धिमत्ता किंवा खरी हुशारी काय असते हे सगळं माझ्या लक्षामध्ये आलं. आय वॉज ॲक्च्युली ऑल्सो व्हेरी लकी दॅट आय कम इन कॉन्टॅक्ट विथ ग्रेट पीपल ऑन द ग्लोबल सेल अर्ली इन माय लाईफ. आय वॉज ॲक्च्युली ऑल्सो व्हेरी लकी, की मी खूप नशीबवान आहे की मी या लोकांच्या संपर्कामध्ये आलो, मला माझी आणि यांची ओळख झाली, मी त्यांच्या सहवासात राहू लागलो. अँड पीपल ऑन द ग्लोबल स्केल अर्ली इन माय लाईफ, की हे सगळे हुशार लोक, प्रत्येकाची काही ना काही मास्टरी होती प्रत्येक विषयामध्ये, आणि या लोकांच्या संपर्कामध्ये आलो हे खरंच मला स्वतःला नशीबवान समजतो. लॅटर इन माय लाईफ व्हेन मिस्टर नारायण मूर्ती लेफ्ट पटनी टू स्टार्ट इन्फोसिस, आणि त्यानंतरच्या माझ्या आयुष्यामध्ये की IIT मी पासआउट झालो, त्यानंतर नारायण मूर्ती की जे
फाउंडर ऑफ इन्फोसिस, की इन्फोसिस कंपनीचे ते फाउंडर आहेत. की सुरुवातीला ते कुठे काम करत होते, तर पटनी सॉफ्टवेअरमध्ये ते काम करत होते. अँड later on Mr. Narayan Murthy left Patni to start इन्फोसिस, की इन्फोसिस ही कंपनी त्यांना स्टार्ट करायची होती आणि म्हणून मग त्यांनी पटनी सॉफ्टवेअर सोडलं. दॅट टाईम आय स्टार्टेड हेडिंग पटनी सॉफ्टवेअर डिव्हिजन ऑक्युपाईंग द सेम चेअर. आणि त्यांनी ज्यावेळेस पटनी सॉफ्टवेअर सोडलं त्यावेळेस आय ऑक्युपाईंग द सेम चेअर, की त्यांची जी जागा होती तर तिथे मी काम करायला सुरुवात केली, की एक हेड म्हणून तिथे मी काम करायला सुरुवात केली. अँड माय हेड ऑफिस वॉज इन केम्ब्रिज, की पटनी सॉफ्टवेअरचं हेड ऑफिस कुठे होतं तर केम्ब्रिजमध्ये होतं. केम्ब्रिज मॅसेच्युसेट्स USA, व्हेरी नियर बोस्टन. It was in fact the adjacent building to MIT in अमेरिका. की हे जे पटनी सॉफ्टवेअरचं हेड ऑफिस कुठे होतं तर केम्ब्रिज मॅसेच्युसेट्स USA मध्ये होतं, की बोस्टन तिथून अत्यंत जवळ होतं. आणि इट वॉज इन फॅक्ट द ॲडजसंट बिल्डिंग टू MIT इन अमेरिका. आणि अमेरिकेमधलं जे मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी MIT, की MIT तिथून अगदीच जवळ होतं, की MITची बिल्डिंग माझ्या हेड ऑफिसपासून खूप जवळ होती. सो आय यूज टू विजिट MIT ड्युरिंग लंच टाईम टू मीट माय फ्रेंड्स. आणि ज्या वेळेस मला वेळ मिळायचा किंवा लंच टाईम असायचा तर त्यावेळेस मी MITमध्ये जायचो, माझ्या मित्रांना मी तिथे भेटत असायचो. There one could see a couple of Nobel laureates at the dining table. आणि त्यावेळेस की खूप सारे नोबेल पुरस्कार मिळालेले, नोबेल लॉरेट्स म्हणजे काय तर नोबेल पुरस्कार विजेते, की त्यांची आणि माझी भेट व्हायची. त्यांची कशामध्ये मास्टरी आहे, कुठल्या विषयामध्ये त्यांना नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे किंवा त्यांचं जे ब्रिलियन्स आहे ते मला कळून यायचं, माझी त्यांच्याशी डिस्कशन व्हायचं वेगवेगळ्या विषयांवर. अँड देअर वन कुड सी अ कपल ऑफ नोबेल लॉरेट्स ॲट द डायनिंग टेबल. If you walk for an hour from there, you could reach Howard Square near the Harvard University. की तुम्ही थोडं पुढे चालत गेले की पुढे हार्वर्ड स्क्वेअर तिथे असायचा, की एक चौक तिथे लागायचा आणि तिथूनच जवळ काय होतं तर हार्वर्ड युनिव्हर्सिटीसुद्धा होती. आय यूज टू विजिट बोथ ऑफ दीज युनिव्हर्सिटीज अँड कुड टॉक टू अ नंबर ऑफ नोबेल लॉरेट्स. की मी नेहमी MITला मी भेट द्यायचो, की मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी तिथे मी भेट द्यायचो. तिथे बऱ्याचदा मला नोबेल लॉरेट्स की नोबेल प्राईज विजेते मला बऱ्याचदा तिथे असलेले दिसायचे, की त्यांच्याशी माझं डिस्कशन व्हायचं. त्यानंतर हार्वर्ड युनिव्हर्सिटी आहे तिथूनच जवळ, तर तिथेसुद्धा मी नेहमी विजिट करत असायचो. त्या हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये मी अनेक नोबेल लॉरेट्स त्यांना मी भेटायचो. आणि त्यातून मी काय होत गेलो तर समृद्ध होत गेलो, की मी त्यातून एक प्रकारे मला प्रत्येक विषयाचे सखोल ज्ञान मला त्यातून मिळत गेलं. आय यूज टू विजिट बोथ ऑफ दीज युनिव्हर्सिटीज अँड कुड टॉक टू अ नंबर ऑफ नोबेल लॉरेट्स. ड्युरिंग दीज इयर्स आय ट्रॅव्हल्ड टू US, युरोप, जपान अँड ऑस्ट्रेलिया. आणि या वर्षांमध्ये मी खूप वेगवेगळ्या देशांमध्ये प्रवास केला, की मी US खूपदा गेलो, त्यानंतर मग युरोपमध्ये मी बरंच फिरलो, जपान, ऑस्ट्रेलिया या सगळीकडे मी त्या काळामध्ये फिरलो. अँड कुड मीट अ नंबर ऑफ ग्रेट थिंकर्स अँड मॅनेजमेंट गुरुज सच ॲज. आणि त्यामध्ये मी ह्या देशांमध्ये ज्या वेळेस फिरलो त्यावेळेस मी नंबर ऑफ ग्रेट थिंकर्स, आय यूज टू विजिट नंबर ऑफ ग्रेट थिंकर्स, मॅनेजमेंट गुरुज की व्यवस्थापनामधले जे ब्रिलियंट पर्सन्स आहेत किंवा व्यवस्थापनामधले जे टॉप पर्सन्स आहेत तर त्या सगळ्यांशी माझी भेट झाली आणि मी सगळ्यांना तिथे भेटू शकलो. सो मॅनेजमेंट गुरुज सच ॲज अल्विन टॉफलर, की त्याच्यामधलंच नावं त्यांनी इथे आपल्याला सांगितलेले आहेत, की अल्विन टॉफलर, पीटर ड्रकर, CK प्रल्हाद,
then Tom Peters or great technologists such as Vincent Cerf की great technologist Vincent Cerf, त्यानंतर टॉम पीटर्स, C.K. प्रल्हाद, त्यानंतर पीटर ड्रकर आणि अल्विन टॉफलर की या सगळ्यांची मी भेट घेऊ शकलो. त्यांना मी जवळून पाहिलं, त्यांच्याशी मी बोललो. सो who designed TCP IP which is the basic protocol of internet की यामधल्या काही जे ग्रेट टेक्नॉलॉजिस्ट होते तर त्यांनी काय बनवलेलं आहे तर TCP IP हे इंटरनेट प्रोटोकॉल, बेसिक इंटरनेट प्रोटोकॉल त्यांनी बनवलेले होते आणि त्यांच्याशी माझी भेट झाली. मला त्यांच्याशी भेटण्याचं भाग्य मिळालं असं इथे आपल्याला लेखक सांगत आहे. ऑल दिस डिस्कशन with these greats broadens my horizons, and when I discuss on any topic with such a great thinkers, with such a great technologists, that time I just broaden my horizons की या सगळ्यांशी बोलल्यामुळे माझी क्षितिज की मला काय करायचं आहे, मी कितपत करू शकतो किंवा मला कुठल्या गोष्टी करणं गरजेचं आहे. तर हे सगळं काय झालं तर मला या सगळ्यांशी भेटून बोलून मला सहज शक्य झालं किंवा माझे क्षितिज रुंदावले की इट ब्रॉडन्स माय हॉरिझॉन्स अँड माय एम्स अँड वर्ल्ड वाईड बिकम ग्लोबल की माझे क्षितिज विस्तारले या सगळ्यांची भेट घेतल्यामुळे. अँड माय एम्स अँड वर्ल्ड वाईड अँड माय एम्स की माझी ध्येय अँड वर्ल्ड व्ह्यूज की जगाबद्दलची माझी मतं की वर्ल्ड व्ह्यूज बिकम ग्लोबल की वैश्विक झाले. माझे हे सगळ्या गोष्टी ह्या ब्रॉडन्स झाल्या. इट टॉट मी ह्युमिलिटी अँड मेड मी रिअलाइज दॅट आय हॅड टू अचीव अ लॉट इन लाईफ की इट टॉट मी ह्युमिलिटी की या सगळ्यांनी मला काय शिकवलं, ह्युमिलिटी म्हणजे काय तर नम्रपणा शिकवलं या सगळ्यांनी मला. टू अचीव अ लॉट इन लाईफ की आपल्याला या नम्रपणामुळे आपण जीवनामध्ये खूप सारं काही मिळवू शकतो हे देखील या सगळ्या गोष्टींमधून मी शिकत गेलो. अँड मेड मी रिअलाइज दॅट आय हॅड टू अचीव अ लॉट इन लाईफ आणि मला हे रिअलाइज झालं, मला हे समजून आलं की आपण आपल्या जीवनामध्ये खूप कष्ट करू शकतो, आपण आपल्या जीवनामध्ये खूप मिळवू शकतो. विनयशीलता, नम्रता या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. द लेसन इन ह्युमिलिटी अँड हार्डवर्क ॲज वेल ॲज पॅशन फॉर एक्सलन्स की द लेसन इन ह्युमिलिटी विनम्रतेचे धडे अँड हार्डवर्क की कठोर परिश्रम करणं ॲज वेल ॲज पॅशन फॉर एक्सलन्स की उत्कृष्टतेचा ध्यास. पॅशन फॉर एक्सलन्स म्हणजे काय तर उत्कृष्टतेचा ध्यास वॉज गोइंग टू प्ले अ व्हेरी इम्पॉर्टंट अँड व्हायटल रोल इन माय लाईफ की उत्कृष्टतेचा ध्यास, वेगवेगळ्या गोष्टी आयुष्यामध्ये मिळवणं, हार्डवर्क कठोर परिश्रम, त्यानंतर विनम्रता या सगळ्या गोष्टींमुळे मी माझ्या आयुष्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी शिकलो किंवा मी खूप सारं काही करू शकतो हे माझ्या लक्षात आलं. इट वॉज गोइंग टू प्ले अ व्हेरी इम्पॉर्टंट अँड व्हायटल रोल इन माय लाईफ आणि या सगळ्या गोष्टींचा माझ्या आयुष्यावर खूप मोठा परिणाम झाला. सो वी विल सी द नेक्स्ट पार्ट इन अवर नेक्स्ट व्हिडिओ. थँक्यू.